नमस्कार मंडळी, मी अजिता. मंडळी, बरेच दिवस मोठा ब्लॉग केला नव्हता. आज पाऊस पडला आणि मनाला एक वेगळीच उभारी आली आणि इच्छा झाली की काहीतरी छोटंसं बनवावं. प्रत्येकाचं आपल्या घरावर खूप प्रेम असतं. माझं सुद्धा माझ्या घरावर अतिशय प्रेम आहे. माझ्या घरातून दिसणारा पाऊस मी आज ब्लॉगमधून दाखवणार आहे. असं वाटतं ना, कुठेही जाण्याची गरज नाही. बस प्रत्येक खिडकीमधून आणि प्रत्येक गॅलरीमधून हा पाऊस फक्त बघत राहावा. मनावर मोरपीस फिरतं ना, अगदी तसा अनुभव येतो. पाऊस कुणाला आवडत नाही, अशी व्यक्तीच मिळणं कठीण आहे. आणि पहिला पाऊस तर काही विचारूच नका. काय जादू असते माहीत नाही. पण मनाला ना एक वेगळाच सुकून, शांती आणि अलवार वाटतं. अगदी नॅचरल गारवा मिळतो. पहिला पाऊस म्हणजे अनेकांसाठी आठवणी, मातीचा सुगंध आणि नव्या ऋतूची सुरुवात. कोकणात तर पहिल्या सरींसोबत सगळं हिरवं जिवंत होतं. पहिला पाऊस पडला ना की मातीसुद्धा हसते आणि मनातल्या जुन्या आठवणी अलगद जाग्या होतात. मंडळी, पावसाचं आपल्याशी फार जुनं आणि जिव्हाळ्याचं नातं असतं ने. तो फक्त आकाशातून पडणारा पाऊस नसतो. तो आठवणी घेऊन येतो, मन शांत करतो आणि कधी नकळत डोळेसुद्धा ओले करतो. लहानपणी कागदी घोड्या सोडणं, आईच्या हातचा गरम चहा पिणं, मातीचा सुगंध अनुभवणं आणि खिडकीत बसून सरी पाहणं, हे सगळं पावसानेच दिलेलं असतं. कोकणात तर पाऊस म्हणजे घरचाच माणूस. तो आला ना की डोंगर हिरवे होतात, ओढे गाऊ लागतात आणि मन प्रत्येकाचं गावाकडे धाव घेतं. पावसाचं नातं शब्दात नाही मावत, तो मनात उतरतो. प्रत्येक सरीसोबत आपल्यातलं काहीतरी पुन्हा जिवंत होतं. बरोबर. पाऊस म्हणजे आभाळाचं मन मोकळं होणं आणि आपल्या मनाला नकळत शांत करणं. तो कधी रिमझिम आठवण बनून येतो, कधी मुसळधार भावना घेऊन येतो, कधी प्रेम वाढवतो, तर कधी एकटेपणालाही सोबत देतो. पाऊस बाहेर पडत असला ना, तरी आपलं मन मात्र आतून भिजत असतं. मंडळी, मी नेहमी म्हणते, त्या पावसाकडून आपण खूप शिकतो. कितीही भरून आलं ना, अगदी कितीही भरून आलं ना, तरी लगेच कोसळायचं नसतं. बरोबर.